Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to study the bridge course activity number 20, that is day 20. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण ब्रिज कोर्स मधील डे 20 ची ऍक्टिव्हिटी स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर टुडेज टॉपिक, दॅट इज द युनिट पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्सचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 8 ला आपण ते स्टडी केलेलं आहे. थोडक्यात त्याचा रिव्ह्यू घेऊया. पॉलिनॉमियल कोणाला म्हणतात तर लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल इन an algebraic expression if the powers of variable if the powers of each variable म्हणूया आपण या ठिकाणी powers of each variable are whole number then it is called polynomial. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये ईच व्हेरिएबलचा इंडेक्स म्हणजे पॉवर होल नंबर असेल तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल असं म्हणतो. ओके, सो फ्रेंड्स, पॉलिनॉमियल्स एक्झाम्पल लक्षात घेऊया. x² plus 2x plus 3. In this example, the power of variable r काय आहे त्या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल्सच्या पॉवरचं x ची पॉवर 2 आहे. 2x दिलेलं नसेल, फक्त व्हेरिएबल असेल सिंगल तर ती 1 असते आणि कॉन्स्टंट टर्मचा पॉवर 0 असते. सो 2 1 0 या पॉवर्स आहेत दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील व्हेरिएबल्सच्या आणि 2 1 0 ऑल आर होल नंबर आणि ते सगळे होल नंबर्स आहेत, म्हणून याला आपण पॉलिनॉमियल असं म्हणतो या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टडी करूया. पहा काय दिलेलं आहे सेकंड एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी. 3y³ प्लस 2y² प्लस y प्लस 5. ओके, तर या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की पॉवर्स ऑफ व्हेरिएबल काय आहेत. पॉवर्स ऑफ व्हेरिएबल तर ते अशा आहेत. पहा, y³ म्हटलंय म्हणजे फर्स्ट टर्मची पॉवर आहे 3, नंतर सेकंड टर्मची 2y² ची आहे 2, थर्ड टर्म नुसती y दिलेली आहे, फक्त व्हेरिएबल असेल तर त्याची पॉवर 1 असते. सो y ची पॉवर 1 आणि 5 कॉन्स्टंट टर्म आहे त्याची पॉवर 0 असते 0. सो या ठिकाणी या एक्झाम्पल्स ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला लक्षात येतं की 3 2 1 0 आर द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स ऑफ दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सो इट इज ऑल्सो पॉलिनॉमियल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये जर प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स किंवा पॉवर होल नंबर असेल तर ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला पॉलिनॉमियल ही संकल्पना लक्षात आली असेल. ही थोडक्यात रिव्ह्यू करण्यासाठी आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. फ्रेंड्स, आता आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबलचं स्टडी करणार आहोत. सो टॉपिक आहे आपला डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. म्हणजे वन व्हेरिएबल असणाऱ्या ज्या पॉलिनॉमियल्स असतील त्यांची डिग्री कशी फाइंड आउट करायची त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत, स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, द हायेस्ट पॉवर ऑफ variable is called degree of polynomial. Degree
ऑफ पॉलिनॉमियल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दिलेल्या पॉलिनॉमियल मधील व्हेरिएबलची सर्वात मोठी पॉवर जी असेल, द हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की एक्झाम्पल घेऊयात आपण की पॉलिनॉमियल 3x² प्लस 4x, या पॉलिनॉमियल मध्ये x² आणि 4x, 3x² आणि 4x अशा दोन टर्म आहेत. x हा व्हेरिएबल या ठिकाणी यूज केलेला आहे. x चा सर्वात मोठा घातांक आहे 2, कारण इथे x चा घातांक आहे 1. सो x ची पॉवर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे. सो दोन्ही टर्म्स आपण लक्षात घेतल्यात. हायेस्ट पॉवर येते या ठिकाणी 2, and so 2 is degree of given polynomial. आणि म्हणून या एक्झाम्पल मध्ये 2 ही डिग्री आहे या पॉलिनॉमियलची. ओके, सो याला आपण डिग्री जी आहे या पॉलिनॉमियलची ती 2 आहे असं म्हणू शकतो. त्याच पद्धतीने सेकंड एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं तर सेकंड एक्झाम्पल घेऊयात. पहा काय दिलेलं आहे आपल्याला, 7x³ प्लस 5x प्लस 4x². 7x³ प्लस 5x प्लस 4x². ओके, पहा याचं ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की तीन टर्म आहेत, 7x³ प्लस 5x 4x². ही सुद्धा पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल आहे, पण फर्स्ट टर्म मध्ये x या व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे पॉवर 3 आहे, सेकंड टर्म मध्ये 1 आहे, थर्ड टर्म मध्ये ती 2 आहे. तिघ टर्म्स मधील व्हेरिएबलची पॉवर जर आपण कंपेअर केली तर हायेस्ट पॉवर या ठिकाणी आपल्याला दिसून येते 3. x या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 3 आहे. सो 3 इज डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. म्हणून या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे असं आपण या ठिकाणी म्हणत असतो ऑफ पॉलिनॉमियल. ओके विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने पॉवर जी आहे ती आपल्याला लक्षात घ्यायची टू कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर इन गिवन पॉलिनॉमियल म्हणजेच डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल असते, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा मुद्दा आहे आपला ऑपरेशन्स ऑफ पॉलिनॉमियल किंवा ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल. म्हणजे बहुपदींवरील क्रिया ज्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ पॉलिनॉमियल आहे, सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल आहे. सगळे ऑपरेशन्स जे आहेत बहुपदीवरील म्हणजे पॉलिनॉमियलवरील ते आपण स्टडी करणार आहोत. परंतु इन डिटेल आपण सगळे एक्झाम्पल्स या ठिकाणी घेतलं तर आपल्याला त्यासाठी खूप वेळ लागेल. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल वरील ते आपल्याला एक्सरसाइज मध्ये सुद्धा दिलेले आहेत, जी असाइनमेंट आपल्याला दिलेली आहे तिच्यामध्ये. सो आपण एक्सरसाइज मधील हे जे एक्झाम्पल्स आहेत ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियलला रिलेटेड ते पण स्टडी करणार आहोत. सो नाउ लेट्स स्टडी द एक्सरसाइज ऑफ द डे 20 ऍक्टिव्हिटी. तर आता आपण डे 20 च्या ऍक्टिव्हिटी वरील एक्सरसाइज स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, take a screenshot before that of this concept. विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज मध्ये आपल्याला असा क्वेश्चन दिलेला आहे. पहा क्वेश्चन काय आहे, स्टेट वेदर द फॉलोइंग. क्वेश्चन फर्स्ट या ठिकाणी आपल्याला असा दिला आहे. पहा स्टेट वेदर द फॉलोइंग, वेदर द फॉलोइंग algebraic expressions are polynomials. Algebraic expressions are polynomial. आणि पुढे म्हटलंय जस्टिफाय. पुढे दिलेले जे एक्झाम्पल्स आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सचे ते पॉलिनॉमियल्स आहेत का ते ओळखायला आपल्याला सांगितलंय आणि जस्टिफाय करायला सांगितलंय. म्हणजे जर असतील तर काय कारण आणि नसतील तर काय कारण. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल्स मध्ये जर पॉलिनॉमियल असेल तर त्याचं रिझन द्यायचं आहे, नसेल तर त्याचं पण रिझन द्यायचं आपल्याला. स्टेट वेदर द फॉलोइंग एक्झाम्पल्स और गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स. जस्टिफाय. सो फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट
फर्स्ट कसं आहे y प्लस 1, फर्स्ट एक्झाम्पल आहे y प्लस 1. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला, ते आहे 2 मायनस 5x, 2 मायनस 5x. आणि थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9, x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9. ओके, हे तिन्ही एक्झाम्पल्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि ते पॉलिनॉमियल आहेत किंवा नाही ते ओळखायचं आहे. ओके, सो फ्रेंड्स इथे लक्ष द्या, या पॉलिनॉमियलचं जर ऑब्झर्वेशन केलं म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं y प्लस 1, तर याच्यामधील व्हेरिएबल जो आहे तो आहे y आणि त्याचं इंडेक्स आहे म्हणजे पॉवर आहे या ठिकाणी 1 हा कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा पण इंडेक्स 0 असतो कॉन्स्टंट टर्मचा. सो या ठिकाणी जर तुम्ही व्हेरिएबलचा इंडेक्स पाहिला किंवा पॉवर ऑफ व्हेरिएबल लक्षात घेतली, तर पॉवर ऑफ व्हेरिएबल आहेत या ठिकाणी, पॉवर्स ऑफ व्हेरिएबल ते आहेत 1 आणि 0 and they are whole number. So given example is polynomial 1 and 0, that is या ठिकाणी आपण म्हणूया power of variables are 1 0, that is whole numbers, okay. So it is polynomial. ओके, म्हणजे काय लक्षात घ्या, दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पॉवर ऑफ व्हेरिएबल आहेत 1 आणि 0 and that are whole numbers. So given example is of polynomial. ओके, सिमिलरली सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्टडी करूया 2 मायनस 5x. इथे पण पहा 2 चा जो इंडेक्स आहे टर्म्स हे स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडलेलं नाहीये, म्हणजे 5x मागे दिलाय 2 पुढे दिलेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम, आपण फक्त पॉवर कन्सिडर करायच्या दिलेल्या टर्म्स आहेत. 2 ची पॉवर जी आहे या ठिकाणी ती काय 0 आहे, तर पहा पॉवर्स ऑफ व्हेरिएबल इथे पण काय आहे लक्षात घेऊया, पॉवर्स ऑफ व्हेरिएबल आर. 2 ची पॉवर आहे 0 आणि -5x मधील व्हेरिएबल आहे x, याची पॉवर आहे 1, दॅट इज, आणि ते जर आपण लक्षात घेतलं तर काय त्या, दॅट इज होल नंबर, म्हणजे पॉवर ऑफ व्हेरिएबल होल नंबर आहे. सो गिवन एक्झाम्पल हे पॉलिनॉमियलचं असणार आहे, देअरफॉर इट इज पॉलिनॉमियल. सो इट इज पॉलिनॉमियल. पहा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल्सच्या पॉवर या होल नंबर्स असल्यामुळे हे सुद्धा पॉलिनॉमियल आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय आपल्याला थर्ड, त्याच्यामध्ये काय म्हटलंय बाय x स्क्वेअर प्लस 7x प्लस 9. इथे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं तर पॉवर ऑफ व्हेरिएबल्स काय आहेत लक्षात घ्या, पॉवर ऑफ व्हेरिएबल. ओके, powers of variable. ओके, काय powers of variable, इथे आहे 2 1 0 कॉन्स्टंट टर्मची, पहा x ची या ठिकाणी 2 x ची 1 आणि 9 ची 0, 2 1 0 आहेत आणि हे सगळे नंबर जे आहेत ते होल नंबर आहेत, दॅट इज होल नंबर. so given example or algebraic expression is polynomial, so it is polynomial. ओके, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या पद्धतीने आपण जे दिलेले तिन्ही उदाहरण होते त्या तिन्ही उदाहरणांमधील व्हेरिएबल्सचे इंडेक्स किंवा पॉवर्स लक्षात घेतल्या, त्या सगळ्या तिन्ही उदाहरणांच्या पॉवर्स या होल नंबर आल्या, त्याच्यामुळे दिलेले तिघही एक्झाम्पल्स हे पॉलिनॉमियल्सचे आहेत. सो these algebraic expressions are of polynomials. ओके, याच पद्धतीने तुम्हाला हे आपल्या ऍक्टिव्हिटी बुक मध्ये एक्सरसाइज लिहायची आहे. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. क्वेश्चन 2 असा आहे पहा एक्सरसाइज मध्ये, राइट the degree of the given polynomial. Write the degree of the given polynomial. Degree of the given polynomial. म्हणजे पुढे दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे डिग्री लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ओके,
सो जे पॉलिनॉमियल्सचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी दिलेत त्यांची आपल्याला डिग्री लिहायची आहे. त्याच्यात पहा फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, ते आहे 5. सेकंड एक्झाम्पल आहे काय दिलंय सेकंड, ते दिलंय x⁵5. थर्ड एक्झाम्पल ते दिलंय 27y मायनस y³ प्लस y⁵5. ओके. सो या ठिकाणी पहा 5 दिलेला आहे, ही कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे, इथे व्हेरिएबल यूज केलेलं नाहीये. सो 5 ची पॉवर लक्षात घ्यावी लागेल. 5 ची पॉवर आहे 0 आणि 0 पेक्षा मोठी पॉवर या ठिकाणी कोणत्याही व्हेरिएबलची नाही आहे. सो इथे 0 इज द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल, म्हणजे या ठिकाणी डिग्री जी आहे 5 या पॉलिनॉमियलची ती आहे 0. ओके, डिग्री आहे 0. दुसऱ्या पॉलिनॉमियल मध्ये विचार करूया आपण, काय आहे दिलेलं x⁵5 आहे. सो हियर द हायेस्ट इंडेक्स जो आहे ही मोनोमियल असल्यामुळे एकच टर्म आहे आणि दिलेल्या टर्मचा हायेस्ट इंडेक्स 5 आहे. सो याची डिग्री आहे 5. ओके. आता थर्ड पॉलिनॉमियल मध्ये मात्र 3 टर्म दिलेले आहेत 1 2 3. सो आपल्याला प्रत्येक व्हेरिएबल जो असेल त्याचे या ठिकाणी पॉवर विचारात घ्यावी लागेल. सो फर्स्ट 27y ही फर्स्ट टर्म जी आहे याच्यात व्हेरिएबल्सची पॉवर आहे 1, y³ मध्ये व्हेरिएबलची पॉवर आहे 3 आणि y⁵5 मध्ये व्हेरिएबलची पॉवर आहे 5. सो 1 3 5 यांचा कंपॅरिझन केल्यावर आपल्याला लक्षात येतं की हायेस्ट पॉवर जी आहे ती 5 आहे. सो डिग्री जी आहे या पॉलिनॉमियलची, गिवन पॉलिनॉमियल जी आहे 27y मायनस y³ प्लस y⁵5 ची ती आहे 5. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने दिलेल्या उदाहरणांमध्ये आपण त्यांची हायेस्ट पॉवर जी आहे ती लिहिलेली आहे ॲज अ डिग्री. आपल्याला विचारलं होतं डिग्री कोणती, तर हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इन द गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड डिग्री. आणि त्या पद्धतीने आपण तिन्ही एक्झाम्पल्सच्या डिग्री या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट, राईट इट इनटू युअर नोटबुक. क्वेश्चन थर्ड आहे पहा एक्सरसाइज मधील, काय आहे तो पाहूया. Solve the following examples. पुढे दिलेली उदाहरणं सोडवा असं आपल्याला म्हटलेलं आहे. ते पॉलिनॉमियल्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल जे आहेत म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन यांच्यावर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे इथे लक्षात घेऊया. फर्स्ट आहे 2y³ प्लस 4y² प्लस 3. 2y³ प्लस 4y² प्लस 3. 2y³ प्लस 4y² प्लस 3 प्लस सेकंड पॉलिनॉमियल दिली याच्यात 15y⁴, 15y⁴ पुढे म्हटलंय प्लस 10y³ मायनस 3y² प्लस 10y³ मायनस 3y² प्लस 10y³ मायनस 3y². ओके, हे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. सो फ्रेंड्स लक्षात घ्या, हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आता. सो उदाहरण सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, दोन पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. एक व्हर्टिकल अरेंजमेंटने आणि दुसरा हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने, म्हणजे उभी मांडणी करून किंवा आडवी मांडणी करून. आपल्यासाठी हॉरिझॉन्टल अरेंजमेंट जी असते ती महत्त्वाची असते, म्हणजे आडवी मांडणी करून आपल्याला उदाहरण सोडवणं हे अधिक सोयीचं ठरत असतं. सो आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पहा, फर्स्ट जी पॉलिनॉमियल दिलेली आहे आपल्याला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ती अशी आहे. सो दिल्याप्रमाणे 2y³ प्लस 4y² प्लस 3 दिलेलं एक्झाम्पल लिहून घेऊ या ठिकाणी. 2y³ प्लस 4y² प्लस 3. ओके, पहा प्लस 15y⁴ प्लस 10y³ मायनस 3y². ओके, या पद्धतीने आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियल्स जे आहेत त्या दोघं टर्म या ठिकाणी आपण मांडून घेतलेल्या आहेत. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
सॉल्व्ह करताना काय करायचं लक्षात घ्या, प्लस साइन असेल आणि दोन पॉलिनॉमियल असो अथवा तीन किती दिलेले असतील तुम्हाला, तर त्यांची बेरीज करताना ज्या लाईट टर्म्स असतात त्या आपण जवळ आणायच्या असतात आणि हे ब्रॅकेट काढून घ्यायचे असतात. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी ही पॉलिनॉमियल्स जी आहे ती सम करायची, बेरीज करायची, ॲडिशनसाठी आपण लाईट टर्म्स या ठिकाणी जवळ आणूया. मग काय हे लक्षात घ्या, सर्वात अगोदर आपण ती टर्म घ्यायची स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये. जर आपल्याला पॉलिनॉमियलचे ॲडिशन मांडायचे असेल तर सर्वात हायेस्ट इंडेक्स असणारी पॉलिनॉमियल अगोदर घ्यायची, हायेस्ट पॉवर असणारी. सो ती आहे या ठिकाणी 15y⁴. ओके, आता इथे 15y⁴ जी पॉलिनॉमियल टर्म आहे परंतु इथे नाहीये. सो जी टर्म सिंगल असेल एकाच याच्यात आलेली त्या पॉवरची ती आपण ॲज इट इज लिहायची. आता नेक्स्ट 4 नंतरची पॉवर असते 3. सो 3 पॉवर असणारी टर्म या ठिकाणी काय आहे, 2y³ आहे. इथे काय आहे, 10y³ आहे. त्या लाईट टर्म्स ज्या आहेत त्या आपण जवळ आणायच्या, म्हणजे सेम इंडेक्स असणाऱ्या टर्म जवळ आणायच्या आहेत. पहा या ठिकाणी आपण हायेस्ट पॉवर अगोदर विचारात घेतली 4 पॉवर असणारी टर्म या फर्स्ट ब्रॅकेट मध्ये नव्हती म्हणून ती ॲज इट इज लिहून घेतली 15y⁴. त्याच्यानंतर 4 नंतरची पॉवर आहे थर्ड. सो थर्ड पॉवर असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्या लाईट टर्म्स जवळ घेतल्या, म्हणजे 2y³ प्लस 10y³. ओके, आता क्यूब नंतरची पॉवर असते स्क्वेअरची, म्हणजे 2 पॉवर असणाऱ्या टर्म्स ज्या आहेत त्या जवळ घेऊन टाकू. या ठिकाणी काय आहेत त्या पाहिजे, प्लस 4y² आहे, 4y². इथे काय आहे -3y². लाईट टर्म्स ज्या आहेत त्या चिन्हांसह जवळ आणायच्या, जवळ आणलेल्या आहेत आपण. आता स्क्वेअर नंतरचं काय असते, पॉवर 1 असणारी टर्म, म्हणजे फक्त y व्हेरिएबल असणारी टर्म ती या ठिकाणी दिलेली नाहीये. सो आपण ती लिहिण्याची आवश्यकता नाही. मात्र यानंतर कोणती टर्म आहे तर कॉन्स्टंट टर्म, ती मात्र दिलेली आहे. काय इथे 3. सेकंड एक्झाम्पल मध्ये कॉन्स्टंट टर्म दिलेली नाही, सो ती येणार नाही, ॲज इट इज राहील. या पद्धतीने आपण काय केलं लक्षात घ्या, या दोन पॉलिनॉमियल्सचे ॲडिशन करण्यासाठी अगोदर सर्वात हायेस्ट पॉवर असणारे जे टर्म्स आहेत त्या मांडल्या, म्हणजे 15y⁴. तशी टर्म फर्स्ट ब्रॅकेट मध्ये नव्हती म्हणून ती सिंगलच आली. त्यानंतर 4 नंतर पॉवर असणारी म्हणजे 3 पॉवर असणाऱ्या दोन्ही टर्म्स ज्या आहेत पॉलिनॉमियल मधल्या त्या जवळ आणल्या, लाईट टर्म्स. त्याच्यानंतर सेकंड पॉवर असणाऱ्या दोन्ही टर्म्स ज्या आहेत लाईट टर्म्स त्या जवळ आणल्या आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म. ओके, आता काय करायचं लक्षात घ्या, 15y⁴ ॲज इट इज येईल. आता 2y³ 10y³ दोघांना प्लस साइन आहे या ठिकाणी. सो y³ या ठिकाणी y³ ची ही टर्म आहे, त्यांच्या कोइफिशियंटचे ॲडिशन होईल, म्हणजे 10 + 2 या ठिकाणी होतील 12y³. लक्षात, म्हणजे ही झाली सम आपली 2y³ ची 10y³ ची. 2y³ + 10y³ झाला 12y³ प्लस पुढची टर्म काय आहे आपली लक्षात घ्या, 4y² - 3y². सो या ठिकाणी काय येईल, 4y² - 3y² म्हणजे 1y². सो y² असंही आपण या ठिकाणी लिहू शकतो. 1 हा ऑलवेज कोइफिशियंट असतो. ओके, पुढची टर्म काय आपली +3 दुसरी कॉन्स्टंट टर्म त्याच्यामध्ये ऍड करायला नाहीये. सो हे जे आहे या ठिकाणी आन्सर मिळाला आपल्याला, दिस इज द ॲडिशन ऑफ दीज 2 पॉलिनॉमियल्स. हे जे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळाले ते या दोन्ही पॉलिनॉमियल्सची ॲडिशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण दिलेलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एक्झाम्पल आपण व्हर्टिकल मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे उभी मांडणी करून. तसंही तुम्ही करू शकतात, नो प्रॉब्लेम. सो फ्रेंड्स, तुमच्या नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी टेक अ स्क्रीनशॉट. सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन थर्ड मध्ये, ते म्हणजे असं पहा काय आहे, 4x - 5 इंटू ब्रॅकेट 4x - 5 आहे मायनस 3x² - 7x + 8. 3x² - 7x + 8. ओके फ्रेंड्स, हे जे एक्झाम्पल आहे ते आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स, म्हणजे सबस्ट्रॅक्शन या ऑपरेशनवर पॉलिनॉमियल्सचे हे एक्झाम्पल डिपेंड आहे. आपल्याला दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे सबस्ट्रॅक्शन करायची. ओके, सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट. आता आपण हे उदाहरण सोडूया. या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दिले आपल्याला 4x - 5, नंतर आहे -3x² - 7x + 8. ओके, पहिल्या ब्रॅकेट मध्ये जे संख्या आहेत त्या अगोदर लिहून घेऊ आपण, म्हणजे ब्रॅकेट काढून.
4x मायनस 5. आता सेकंड ब्रॅकेटच्या अगोदर या ठिकाणी मायनस साइन आहे, सो द साइन ऑफ ईच टर्म इन द सेकंड ब्रॅकेट गेट्स चेंज. इथं दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असल्यामुळे त्या ब्रॅकेटमधील प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलेल. म्हणजे 3x² चं काय होईल -3x², -7x चं काय होईल +7x आणि +8 चं होईल -8. ओके, बिकॉज ऑफ मायनस साइन. जेव्हा इथे मायनस साइन दिलेलं असेल ब्रॅकेटच्या बाहेर त्याच वेळेस हे साइन चेंज होतात, अदरवाइज चेंज होत नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपल्याला ही एडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. सो लाईक टर्म्स जे असतील ते आपण जवळ घेऊन टाकायच्या आणि बाकीच्या टर्म ॲज इट इज लिहायच्या. म्हणजे या ठिकाणी पहा, सर्वात मोठा इंडेक्स असणारी टर्म आहे -3x². सो -3x² अगोदर लिहून घेऊ. यानंतरची टर्म आहे 4x 7x, लाईक टर्म आहे त्या, सो +4x +7x. ओके, नंतरची टर्म आहे -5 -8, हे कॉन्स्टंट टर्म आहेत -5 -8. सो -3x² ॲज इट इज येईल. या ठिकाणी पहा 4x + 7x दोघांना प्लस साइन असल्यामुळे लाईक टर्मचे ॲडिशन होईल, म्हणजे 4x + 7x झालं या ठिकाणी 11x. -5 -8 दोन्ही टर्म्स जे आहेत त्या निगेटिव्ह असतील तर त्यांचे ॲडिशन करायची, साइन मात्र निगेटिव्ह घ्यायचा. हा रोल आपण स्टडी केलाय, त्याप्रमाणे -5 -8 होईल -13. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल. म्हणजे जे एक्झाम्पल दिलेलं होतं आपल्याला सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन 3 मधील, त्याची सबट्रॅक्शन आपण काढलेली आहे आणि ते आलाय आपला आन्सर -3x² + 11x -13. हे तुम्हाला आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे, सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल इन क्वेश्चन 3, दॅट इज ते असं आहे पहा 3x² - 2x 3x² - 2x फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये दिला आपल्याला 4x³ - 3x², 4x³ - 3x². ओके, लक्षात घ्या, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दिलाय 3x² - 2x इंटू सेकंड ब्रॅकेट मध्ये 4x² - 3x². म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3x² - 2x आणि 4x³ - 3x² यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो हे कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, फर्स्ट ब्रॅकेट लिहून घेऊ ॲज इट इज 3x² - 2x इंटू 4x³ - 3x². लक्षात घ्या, आता काय करायचं आपल्याला, फर्स्ट ब्रॅकेट मधील ईच टर्मने सेकंड ब्रॅकेट मधील ईच टर्मला आपल्याला मल्टिप्लाइड करायचं आहे. सो काय करायचं, 3x² ही फर्स्ट टर्म आहे फर्स्ट ब्रॅकेट मधील, तिने पूर्ण होल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 3x² इंटू 4x³ - 3x². सिमिलरली सेकंड टर्म आहे आपली -2x, तिने पण पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल -2x ने, -2x इंटू 4x³ - 3x². ओके, सो फ्रेंड्स इथे लक्षात घ्या, ब्रॅकेट व्यवस्थित समजून घ्या. आता दिल्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन्स करूया. 3x² ने 4x³ ला मल्टिप्लाइड करायचं आहे. सो पहिले कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 3 × 4 झाला आपला 12. आता x² × x³ यांचं मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, तर घातांकाचा नियम वापरायचा गुणाकाराचा. पाया समान असेल तर गुणाकार करताना आपण घातांकांची बेरीज करत असतो. म्हणजे a⁻m × a⁻n असेल तर a⁻m + n हा जो नियम आपण अभ्यासलाय त्याप्रमाणे काय मग x² × x³ x⁻² + 3 म्हणजे दॅट इज 5. ओके, आता नेक्स्ट काय होईल लक्षात घ्या, 3x² ने -3x² ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो प्लस इंटू मायनस मायनस 3 × 3 कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी येईल -9 + 3 × -3 होईल -9, 3 3 जा 9. x² × x² इथेही काय होईल, घातांकांची बेरीज होईल 2 + 2 काय होईल 4. x² × x² 2 + 2 4. ओके, सेकंड टर्म काय आहे, आता फर्स्ट टर्म ने फर्स्ट ब्रॅकेट मधील आपण पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाइड केलेलं आहे. आता सेकंड टर्म जी आहे -2x त्याने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो -2x × 4x³ मायनस इंटू प्लस मायनस होईल. ओके, 2 × 4 8, x × x³ होईल x⁻⁴. ओके, -2x × -3x², मायनस इंटू मायनस प्लस होईल. ओके, 2 × 3 6, x × x² x³. ओके, सो -2x × 3x² या ठिकाणी आला आपला मायनस इंटू मायनस प्लस 3 2 6 x³. ओके,
या पद्धतीने आता ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ आणि आपलं जे फायनल आन्सर असेल ते लिहू. ओके. सो या ठिकाणी सर्वात मोठा इंडेक्स आला आपला 12x5 म्हणजे सर्वात मोठा इंडेक्स असलेली टर्म जी आहे आपली ती आहे 12x⁵. ओके. नंतर काय पहा -9x⁴ -8x⁴. दोघं मायनस आहेत, 8 पण मायनस आहे आणि 9 पण मायनस आहेत. सो दोघं मायनस असेल तर त्यावेळेस साइन मायनस राहतात, दोघांची ॲडिशन होते म्हणजे 8 आणि 9 झाले आपले 17x⁴. नेक्स्ट टर्म आहे आपली 6x3. या पद्धतीने 12x⁵ - 17x⁴ + 6x³ हे झालं आपलं फायनल आन्सर. दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ 3x² - 2x इंटू 4x² - 3x². विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन यावर आधारित जे एक्झाम्पल्स आपल्याला एक्सरसाइज मध्ये दिले होते क्वेश्चन 3 मध्ये ते सॉल्व्ह केलेले आहेत. या ठिकाणी यासोबतच आपली डे 20 ची जी ॲक्टिव्हिटी आहे ती या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी मधील दिलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्या ॲक्टिव्हिटी बुक मध्ये लिहायचे आहेत. सो दॅट टेक अ स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपलं आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. थँक्यू.